नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, नवनवीन अपडेट आपण घेत असतो, महाराष्ट्र लेवलचे असो किंवा सेंट्रल लेवलचे असो, तर कुठल्याही वॅकन्सीज जर आल्या तर त्या संबंधी विद्यार्थ्यांना माहिती आपण प्रोव्हाइड करत असतो। अशीच एक नवीन माहिती आपण घेऊन आलेलो आहे, अपडेट घेऊन आपण आलेलो आहे। तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाईक बटन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे अपडेट जे आहेत ते वेळेत मिळत जातील। विद्यार्थी मित्रांनो, आजचं जे अपडेट आहे आणि जी वॅकन्सी आलेली आहे ती सेंट्रलशी रिलेटेड आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की दी इंडियन नेव्ही, बरोबर आहे। तर इंडियन नेव्हीचं हे पर्टिक्युलर प्रोग्राम आहे आणि याच्यामध्ये एक शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर या नावाच्या काही पर्टिक्युलर पोस्ट ज्या आहेत, याच्यामध्ये इलेक्ट्रिकल इंजिनियर असेल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियर असेल, सिव्हिल इंजिनियर असेल, मेकॅनिकल इंजिनियर असेल, मरीन इंजिनिअरिंग असेल, तर विविध विद्यार्थ्यांना इथे संधी आहे। आता याच्यामध्ये शॉर्ट सर्व्हिस म्हटलेलं आहे, तर सुरुवातीचा जो टेनियर आहे याच्यामध्ये 12 वर्षाचा काळ आहे, त्याच्यापैकी 2 वर्ष प्रोबेशन आहे, त्याच्या काही टर्म्स कंडिशन आहे, इलिजिबिलिटी काय आहे, पात्रता काय आहे, एक्झाम होणार आहे नाही होणार आहे, कशाच्या बेसवरती सिलेक्शन होणार आहे, हे सगळं आपण व्हिडिओमध्ये बघू। त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका आणि शेवटपर्यंत बघा। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी संधी आहे सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल, याच्यामध्ये टेक्निकल ब्रँचशी रिलेटेड ही 2025 ची ॲडव्हर्टाइजमेंट आहे। ओके, आता इंडियन नेव्ही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, तर इंडियन नेव्हीमध्ये हे जे स्पेसिफिकली टेक्निकलशी रिलेटेड स्टाफ सिलेक्शन आहे याच्या संबंधीची ही ब्रँच रिक्रुटमेंट आहे। ओके, तर डेफिनेटली 12 वर्ष जसं असं मी म्हटलं, पण ही खूप चांगली नामी संधी आहे विद्यार्थ्यांसाठी। ओके, तर इंडियन नेव्हीमध्ये जर काम करायचं असेल डेडिकेटेडली तर विद्यार्थी हे जॉईन करू शकतात। याच्या काही टर्म्स कंडिशन खूप महत्त्वाचे आहेत, कारण इथे एक्झाम नाही आहे कुठली, तर तुमचे जे ग्रॅज्युएशनचे मार्क्स आहेत त्या मार्क्सवरती आधारित हे सिलेक्शन असणार आहे। जर ओव्हरव्ह्यू बघायचं झालं तर ॲप्लिकेशन आता तुम्हाला करायचे आहेत टेक्निकल ब्रँच या पदासाठी। ओके, आणि जून 2026 पासनं हे टेनियर किंवा जे सर्व्हिस आहे ती सुरू होणार आहे स्पेसिफिकली। ओके, 2026 म्हणजे पुढच्या वर्षीशी संबंधित आहे, पण डेफिनेटली हे जे आहे ट्रेनिंग किंवा हे जे कोर्स आहे हे कमेन्समेंट होणार आहे केरळमधनं जून 2026 मध्ये। आणि ज्याला म्हणतो मेल कॅन्डिडेट आणि फिमेल कॅन्डिडेट हे दोन्ही पात्र आहेत। स्पेसिफिक मुलींसाठी काही राखीव जागा आहेत याच्यामध्ये। ओके, काही महत्त्वाच्या तारखा लक्षात घ्या। ऑनलाईन अर्ज प्रक्रिया जी आहे ती उद्यापासनं म्हणजे 9 ऑगस्टपासनं, उद्यापासनं म्हणजे येणाऱ्या 9 ऑगस्टपासनं ही सुरू होणार आहे आणि 1 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, बऱ्यापैकी अवधी हा आहे आणि याच्यामध्ये जो कोर्स आहे जसं मी आता सांगितलं 2026 जूनमध्ये सुरू होणार आहे। आता कुठले कुठले पर्टिक्युलर ब्रँचेस आहेत त्याच्यामध्ये टेक्निकल आणि कोण विद्यार्थी पात्र आहेत आणि किती जागा आहेत, तर पहिलं बघा याच्यामध्ये ब्रँच इंजिनिअरिंग ब्रँच मेन्शन केलेलं आहे GS। आता याच्या अंडर जे विद्यार्थी पात्र आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे। इथे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, 36 जागा आहेत आणि याच्यामधल्या 5 जागा ज्या आहेत त्या महिलांसाठी राखीव आहे। दुसरं आहे इलेक्ट्रिकल ब्रँच GS, याच्यामध्ये 40 जागा आहेत, इथे सुद्धा 6 जागा महिलांसाठी राखीव आहे। तिसरं आहे नेव्हल कन्स्ट्रक्टर, याच्यामध्ये 16 जागा आहेत आणि इथे स्पेसिफिकली असं काही मेन्शन केलेलं नाही, पण एक लक्षात घ्या की ह्या सगळ्या ज्या जागा आहेत या ब्रँचच्या अंडर येतात, या सगळ्या टेक्निकल ब्रँच म्हणून कन्सिडर होतात। मग आता इंजिनिअरिंग ब्रँचेसमध्ये कुठल्या कुठल्या ब्रँचेसवाले विद्यार्थी पात्र आहेत, इलेक्ट्रिकलमध्ये कुठले कुठले विद्यार्थी पात्र आहेत आणि नेव्हल कन्स्ट्रक्टरमध्ये कोण विद्यार्थी पात्र आहेत हे आपण बघणार आहोत। ओके, आणि वॅकन्सी ज्या आहेत ह्या जरी टेंटेटिव्ह असेल तरी त्याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकतात। ओके, आता याच्यामध्ये जी पहिली ब्रँच आहे बघा इंजिनिअरिंग ब्रँच, हे कोण कोण विद्यार्थी पात्र आहेत, तर जसं मी आता सांगितलं की ग्रॅज्युएशन BE BTech मिनिमम 60% हे असलेच पाहिजे मार्क्स। ओके, मग कुठल्या कुठल्या इंजिनिअरिंग, मरीन इंजिनिअरिंग, एरोनॉटिकल किंवा एरोस्पेस इंजिनिअरिंग, मेटलर्जी, ओके, किंवा मेटलर्जी इंजिनिअरिंग, इन्स्ट्रुमेंटेशन आणि इन्स्ट्रुमेंटेशन कंट्रोल इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, प्रोडक्शन इंजिनिअरिंग, मेकॅनिकल विथ ऑटोमेशन आणि इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट। म्हणजे जे विद्यार्थी या ब्रँचेसशी रिलेटेड आहे, ज्यांना 60% पेक्षा जास्त मार्क आहेत,
ओके. आणि ते विद्यार्थी आयदर BTech किंवा BE झालेले असतील तर ते विद्यार्थी ह्या जो पर्टिक्युलर पहिली कॅटेगरी आहे इंजिनिअरिंग ब्रँचेसची, ज्याला 36 जागा आहेत, ते विद्यार्थी इथे पात्र आहेत. आता इलेक्ट्रिकलकडे जाऊया. इलेक्ट्रिकल जे स्पेसिफिक पर्टिक्युलर ब्रँच आहे त्याच्यामध्ये सुद्धा क्रायटेरिया तोच आहे. इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजी असली पाहिजे तुमची, बॅचलर डिग्री, बॅचलर इन इंजिनिअरिंग किंवा बॅचलर इन टेक्नॉलॉजी. 60% मार्क्स असले पाहिजे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, टेलिकम्युनिकेशन, पॉवर इंजिनिअरिंग, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, हे सर्व विद्यार्थी जे या क्रायटेरियामध्ये बसतात ते विद्यार्थी तुमच्या इलेक्ट्रिकल ब्रँचच्या अंडर हे अप्लाय करू शकतात. ओके. तिसरा भाग आहे तो आहे नेव्हल कन्स्ट्रक्टरचा. आता याच्यामध्ये बघा कोण कोण विद्यार्थी पात्र आहेत. परत इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजीचं बॅचलर पाहिजे तुमच्याकडे. नेव्हल आर्किटेक्चर, मेकॅनिकल विथ ऑटोमेशन, सिव्हिल इंजिनिअरिंग, ओशिन अँड मरीन इंजिनिअरिंग, शिप टेक्नॉलॉजी, शिप बिल्डिंग, शिप डिझाईन, एरोनॉटिकल आणि एरोस्पेस इंजिनिअरिंग आणि मेटलर्जी. ओके. इथे सिव्हिल इंजिनिअरिंग आहे महत्त्वाचं, ते लक्षात घ्या. ओके. ते विद्यार्थी नेव्हल कन्स्ट्रक्टर याच्या अंडर, या ब्रँचच्या अंडर जाऊ शकतात आणि अप्लाय करू शकतात. एज लिमिट महत्त्वाचा फॅक्टर आहे इथे. जे इंजिनिअरिंग ब्रँच आणि इलेक्ट्रिकल ब्रँच आहे यांच्यासाठी ज्यांचा जन्म 2 जुलै 2001 ते 1 जानेवारी 2007 याच्यामध्ये झालेला आहे. मी परत एकदा सांगतो, 2 जुलै 2001 ते 1 जानेवारी 2007च्या मध्ये असेल तर ते इंजिनिअरिंग ब्रँच, इलेक्ट्रिकल ब्रँचमध्ये जाऊ शकतात. आणि जे नेव्हल कन्स्ट्रक्टर ब्रँच आहे याच्यासाठी 2 जुलै 2001 ते 1 जानेवारी 2007 म्हणजे स्पेसिफिकली पर्टिक्युलर याच्यामध्ये सिमिलर डेट्स आहेत. फक्त एवढं लक्षात घ्या की ओनली कॅन्डिडेट्स बॉर्न बिटवीन दिस डेट्स आर इलिजिबल. ओके. तर तुमची जन्मतारीख चेक करायची त्याच्यामध्ये आणि कुठे पर्टिक्युलर पार्टमध्ये तुम्ही येत आहे ते लक्षात घ्यायचं, एजमध्ये बसताय की नाही बसत. ओके. तर एक दुसरी गोष्ट महत्त्वाची लक्षात घ्या की अनमॅरिड जे मेंबर्स आहेत, ओनली अनमॅरिड मेन अँड वुमेन कॅन अप्लाय. खूप महत्त्वाचा. साधारणतः इथे जन्मलेला जो आहे या काळामध्ये तर लग्न झालेलं नसतंच. इलिजिबिलिटी क्रायटेरिया भारतीय पाहिजे. डिग्री, डिप्लोमा चालणार नाही, डिप्लोमा नाही चालणार, डिग्री चालेल. आताच मी सांगितलं, पण ती डिग्री तुमची प्रॉपर UGC AICTE रेकग्नाइज कॉलेजमधनं झालं पाहिजे. 60% ॲग्रिगेट हे असले पाहिजे. ॲग्रिगेट लक्षात घ्या, 60% ॲग्रिगेट असले पाहिजे किंवा तुमचा इक्वॅलंट 60%ला इक्वॅलंट जेवढा CGPA होतो तो असला पाहिजे. फायनल इयरचे विद्यार्थी सुद्धा इथे पात्र आहेत. पण ज्या वेळेस जॉईनिंग येईल, जॉईनिंगच्या वेळेला मात्र तुमचं काय असलं पाहिजे, तुमच्याकडे सर्टिफिकेट असलं पाहिजे, कंप्लीट झालेली असली पाहिजे. जॉईनिंग किंवा कोर्स कमेन्समेंट कधीपासून सांगितलं मी, तुमचा 2026 मध्ये आहे तो, बरोबर आहे. आणि BE BTech फॉर स्टुडंट्स इन फायनल इयर मार्क्स अप टू 5th सेमिस्टर कन्सिडर. कारण जर अपिअरिंग चालत असेल, बरोबर आहे, तर त्या केसमध्ये 5व्या सेमिस्टरपर्यंत ते मार्क्स ॲग्रिगेट 60% पेक्षा वरती पाहिजे. याच्यामध्ये डेफिनेटली ज्यांना हायर रँक असेल त्या विद्यार्थ्यांचा फायदा होईल. सिलेक्शन प्रोसेस बघा. सगळ्यात पहिले शॉर्ट लिस्टिंग ऑफ अप्लिकेशन्स. डेफिनेटली इथे कुठलीही एक्झाम नाही आहे. तुम्हाला क्रायटेरिया दिला आहे 60% पेक्षा जास्त पाहिजेत ॲग्रिगेट, बरोबर आहे. तर बेस्ड ऑन नॉर्मलाइज्ड मार्क्स इन क्वालिफाईंग डिग्री, तुमची जी डिग्री आहे, ओके, या क्वालिफिकेशनचा फॉर्म्युला सुद्धा तुम्हाला नेव्हलच्या वेबसाईटवरती, नेव्हीच्या वेबसाईटवरती मिळेल. BE BTech जे मार्क्स आहेत अप टू 5th सेमिस्टर तुमचे कन्सिडर होतील जर तुम्ही परस्युइंग असेल तर. आणि फायनल सिलेक्शन इज सब्जेक्ट टू अवेलेबिलिटी ऑफ द वॅकन्सीज. ओके. ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्याच्या व्यतिरिक्त सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड जे आहे त्याचा इंटरव्ह्यू होईल त्याच्यामध्ये. म्हणजे तुमच्या मार्क्सच्या भरोशावरती शॉर्टलिस्ट व्हाल आणि त्याच्यानंतर मात्र SSBचे इंटरव्ह्यू होईल. शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट इन्फॉर्म वाया ईमेल, चेंज ऑफ SSB सेंटर, ते सगळं तुम्हाला त्यावेळेस देण्यात येईल आणि कॉल लेटर पाठवण्यात येईल त्यांच्या वेबसाईटवरती. ओके. डेफिनेटली मेडिकल एक्झामिनेशन त्याच्यामध्ये होईल. फिट असेल तरच ते डेप्युटेशन होईल. आणि फायनल मेरिट लिस्ट जे आहे SSBचा इंटरव्ह्यू, परफॉर्मन्स अँड मेडिकल फिटनेस याच्यावरती होईल. ओके. अपॉइंटमेंट सब्जेक्ट टू वॅकन्सी, परत एकदा तेच म्हटलेलं आहे, जर अवेलेबल असेल त्यानुसार ते होईल. ओके. ते 1 बाय 1 लक्षात घ्या. काही महत्त्वाचे पॉईंट्स लक्षात घ्या. एका विद्यार्थ्याला फक्त एकच ॲप्लिकेशन करता येईल, कारण तिकडे बघितलं आपण इलेक्ट्रिकलमध्येही काही ब्रँच सपोज
एखादी मेकॅनिकलशी रिलेटेड असेल, वरती GSच्या याच्यामध्ये असेल तर दोन्हीकडे तो अप्लाय करू शकणार नाही. याच्यामध्ये कागदपत्र काय लागेल, तुमचं डिग्री मार्कशीट लागतील, डेट ऑफ बर्थचं प्रूफ लागेल आणि फोटोग्राफ लागतील. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचं की नो बॅकलॉग मस्ट बी पेंडिंग ॲट द टाइम ऑफ SSB इंटरव्ह्यू. कुठलाही बॅकलॉग नसला पाहिजे ज्यावेळेस SSBचे इंटरव्ह्यू तुमचे होतील. येते लक्षात. आणि ही वेबसाईट दिलेली आहे. याच्यामध्ये ट्रेनिंग सर्व्हिस जसं मी सांगितलं की इनिशियल टेन्युअर जो आहे तो 12 वर्षाचा आहे, एक्सटेंडेबल बाय 2 इयर्स म्हणजे 14 वर्षापर्यंत होऊ शकतो. त्याच्यापैकी प्रोबेशन पिरियड जो आहे तो 2 वर्षाचा आहे. ओके. आणि अनमेरिड स्टॅटस जो आहे तुमचा म्हणजे लग्न न करणे हे ड्युरिंग द ट्रेनिंगसाठी तुम्हाला कंपल्सरी आहे. पे स्केल डेफिनेटली 1,10,000 पर मंथ विथ अदर अलाउन्सेस हे जे आहेत. ग्रुप इन्शुरन्स बाकीच्या फॅसिलिटीज आहेत त्या आहेत. QR त्यांनी ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये दिलेलं आहे, डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये मी ते सुद्धा तुम्हाला देतो. विद्यार्थी मित्रांनो हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत. तर लक्षात घ्या, खूप चांगली संधी एक दी इंडियन नेव्हीमध्ये आलेली आहे. तुमच्या फायनल इयरच्या मार्कावरती तुमचं सिलेक्शन होणार आहे, कुठली एक्झाम नसणार आहे. याच्यामध्ये SSBचा इंटरव्ह्यू त्याच्यानंतर असणार आहे. कंडिशन ही आहे की ॲग्रिगेट 60% किंवा त्याच्या इक्विव्हॅलंटचा जो CGPA आहे तो तुमचा असला पाहिजे. आणि डेफिनेटली 12 वर्षाचं शॉर्ट सर्व्हिसचं आहे हे डेफिनेटली. त्याच्यामुळे सगळा विचार करून अप्लाय करायचं आहे. पण याच्यामध्ये चान्स कोणाकोणाला आहे, मेकॅनिकल इंजिनियर, सिव्हिल इंजिनियर, इलेक्ट्रिकल इंजिनियर, इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन इंजिनियर, इन्स्ट्रुमेंटेशन कंट्रोल, नेव्हल, खूप सारे याच्यामध्ये पर्टिक्युलर संधी आहे. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर नक्कीच नेहमीप्रमाणे आपलं 12,000 जे MCQ पुस्तक आहे हे TCS IBPS वरती आधारित आहे. गिरीश सरांचा फोटो बघूनच पुस्तक परचेस करायचं आपल्या वेबसाईटवरती दिलेलं आहे. ओके. जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर तुमच्या 5 मित्रांना नक्की शेअर करायला विसरू नका. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, याच्यामध्ये काही गोष्टी अशा आहेत की स्पेसिफिकली ज्या विद्यार्थ्यांना नेव्हीमध्ये जायचं आहे त्यांच्यासाठी खरंच गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. ओके.